1 ऑगस्ट 2025 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे, तर त्यानिमित्ताने आजचा ब्लॉग आहे। नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका देगलूरचा ब्लॉगर शिवकुमार। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की काय काय जयंतीमध्ये मी एक्सप्लोर केला आहे, तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। दोन सेटअप बघून मी चाललो आमच्या सेटअपकडे। तेवढ्यामध्येच मुन्नाभाई आणि सुरेशभाई मला भेटले, त्यांना थोडा वेळ बोलून मी आलो आमच्या सेटअपकडे। आमच्या सेटअपचा आजचा ऑपरेटर आहे अक्षय अमरदास कृष्णा आणि हा आमचा सेटअप। व्हिडिओ करत असताना तेवढ्यामध्ये आला इच्छाधारी नाग। ह्याचे डोळे बघा किती खतरनाक आहेत, यांनी लेन्स लावलेत। ह्याच्यासाठी कमेंटमध्ये तुमचे 2 शब्द व्यक्त करा। थोड्याच वेळात मी सेटअपवर चढलो आणि वायरिंग तर ऑलरेडी करून होती, मला फक्त जनरेटरची वायर लावायची होती। जनरेटरची वायर लावून मी सेटअप चालू केला आणि साऊंड टेस्ट करून घेतो। थोड्याच वेळात जितेश भाऊ अंतापूरकरची एंट्री होते। मग आमच्या रॅलीला सुरुवात झाली, आम्ही निघालो पुढे। थोडा वेळ डीजे वाजून मी गेलो साठे चौकामध्ये। एजे ऑडिओ आणि ओम साई डीजे वाल्याचा कॉम्पिटिशन होणार होता। कॉम्पिटिशन खूप जबरदस्त झाला। एजे ऑडिओ 2च लाइनर घेऊन आलता आणि आवाज एवढा क्रॅक होता, एवढा 4 टॉप वाल्याला त्यांनी पाणी पाजवला। भाई कॉम्पिटिशन खरंच डेंजर कॉम्पिटिशन झाला। आवाज कानाचा खुळखुळा झालेला आहे। कॉम्पिटिशन बघून मी घरी जातच होतो, तर तेवढ्यामध्ये साठेनगरची रॅली दिसली। या रॅलीमध्ये सर्वजण फेटे बिटे घालून बँड वगैरे लावून मस्त ट्रेडिशनल टाइप मध्ये रॅली काढली। खूप मस्त जबरदस्त। थोडं रेस्ट घेऊन आता मी चाललोय वापस शो बघायला, कारण संध्याकाळी लाईट शो दिसणार आहे म्हणून। सुरुवात देगाव नाक्यापासून केली। ज्यावेळेस देगाव नाक्याला गेलो होतो त्यावेळेस तिथं एजे ऑडिओ होता आणि आवाज बघू शकता किती क्रिस्पी आणि कडक आवाज आहे। ही बँजो गाडी गोकुळनगरची आहे। बँजो गाडीला आवाज कमी असतो, आय एक्सेप्टेड, बट खूपच आवाज कमी होता। एजे ऑडिओ कुठं आहे आणि बँजो गाडी कुठं आहे, तरी पण एजे ऑडिओचा आवाज क्लिअर येतोय। देगलूरचे स्पीड ब्रेकर एवढे इंटरनॅशनल आहेत ना की त्या झटक्याने जनरेटर बंद पडला एजे ऑडिओ वाल्यांचा। डीजे जवळपास 10 ते 15 मिनिटं बंद होता, तरी पण कोणी आवाज नाही केला की डीजे लाव, असं काही गोंधळ झालं नाही, कारण त्यांनी दहशतच एवढी डेंजर केली होती की कोणाला काही बोलताच आलं नाही। व्हिडिओपाशी थोडंसं एन्जॉय करून मी आणि भैया गेलो दुसरा सेटअपकडे बघण्यासाठी। आता हा सेटअप कुठला आहे एक्झॅक्टली तर मला माहीत नाही, पण हा पण चांगला वाजत होता आणि ओके होता साऊंड। आणखीन एकदा संध्याकाळी गेलो मी साठे चौकामध्ये लाइटिंग वगैरे बघण्यासाठी, तर खूप चांगली लाइटिंग वगैरे लावली होती आणि लाईट आपल्याच भावाची होती, AB लाईट नरशीवाल्याची होती। डेकोरेशन आणि लाईट बघत होतो तेवढ्यातच राडा झाला, तिथं डोके फोडाफोडी झाली। त्यानंतर पोलिसांनी काही जणांना अटक केलं आणि हे आहे ओम साई साऊंड, जे की बिदरचा आहे। तर आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच, भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये। इन्स्टा आयडीला फॉलो करा आणि यूट्यूब आयडीला सबस्क्राईब करा आणि आपले AB लाईटचे मालक
अक्षय भाऊ हे पण तिथं उपस्थित होते. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.